नमस्कार. असं सकाळ सकाळी आवरलं आणि दादासाठी डबा घेऊन निघाली होती, कारण दादा असं समोर घराच्या येणार होता. माझा वाटेवर त्याची वाट पाहत थांबले. फायनली दादा आला. त्याला असं सकाळच्या नाश्त्याचा डबा दिला आणि त्यानंतर अशी थोडीशी गाडीची मागून फेरफटका मारला आणि तसंच पप्पांसोबत मी किराणा स्टोअरमध्ये गेले होते, कारण किराणा आणायचा होता. किराणा आणला आणि आमची ड्युटी सुरू झाली होती त्याची शाळेत जायची. शाळेमध्ये गेलो आणि त्यानंतर असं निघून जात जाता थोडेसे व्हिडिओ काढत होतो. त्यानंतर मला म्हटला जा, म्हणून मी गेली. आणि हे बघा, माझ्या मैत्रिणींसोबत मी निघाली होती सातारमधल्या दुर्गादेवी पाहिला. त्यानंतर ही बघा पहिली दुर्गादेवी पाहिली. त्यानंतर इतकं फ्रेश वाटलं होतं ना दुर्गादेवी पाहून. थोडंसं पुढं गेलो आणि खनाळीमध्ये अशा टिपऱ्या बघितल्या, पण काही चांगल्या नव्हत्या. हे बघा सम्राट ग्रुपची देवी आहे. त्यानंतर असे कानातले बघितले थोडेफार, दांड्या खेळायला जायचे म्हणून, पण ह्यातल्या काही जास्त आवडलीच नाही. त्यानंतर पुढे घेऊन अशा टिपऱ्या पाहिल्या, पण त्या पण काही आवडल्या नाहीत. आतुरता होती ज्या देवीला पाहिला जायची, त्या देवीसाठी आम्ही असं निघालो होतो. उन्हामुळे एवढी काही गर्दी नव्हती बरं का. फायनली या देवीचं दर्शन झालं. हे आहेत सातारच्या आईसाहेब. इतक्या सुंदर आणि इतकं छान वातावरण तिथं होतं ना, आणि देवीच्या पाया पडल्यावरती इतकं मन प्रसन्न झालं पहा. त्यानंतर मॅडमने आमचा उद्योग वाढवला होता. तो उद्योग सुरू केला, म्हणजे त्यांची चप्पल तुटली होती. त्यांची चप्पल दुरुस्त केल्यानंतर नाही पहा, आम्ही अशा टिपऱ्या बघायला गेलो. 5 ते 10 मिनटं आम्ही त्या स्टॉलवरती टिपऱ्या शोधत होतो. फायनली आम्हाला टिपऱ्या घावतच नव्हता, इतका कंटाळा आला होता ना. एकीला आवडली तर एकीला आवडत नाही. फायनली टिपऱ्या आवडल्या. आणि बघा, कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणती घेतली असती. मी ही घेतली आहे. आणि एवढं उन्हात फिरलो आहे म्हणजे थंड काहीतरी पाहिजेत म्हणून बदाम शेक पिला. नंतर थोडंसं एक वडापाव खाल्ला. तर मॅडमने पुन्हा एकदा उद्योग वाढवून ठेवला आहे बघा. त्यानंतर तो उद्योग सरळा केला आणि भुहेरी मार्गाने जायचं ठरलं, कारण त्या मार्गावरती एवढे गाड्या वगैरे नसतात. तो राजवाड्यावरचा मार्ग स्टँडवरती जातो. म्हटलं जावं तरी ऊन लागतंय म्हणून गेलो. तर हे बघा, ही 3 भूतं होती आणि हे भूत होतं ते बघा. इतकं असं मज्जा मस्ती करत आम्ही फायनली घरी निघालो होतो. धन्यवाद. सबस्क्राईब करायला विसरू नका.